सफाळे पश्चिम किनारपट्टीवरील प्रस्तावित पेट्रोलियम प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी पुन्हा एकदा कडाडून विरोध दर्शवला. उसरणी परिसरात पर्यावरणीय आणि सामाजिक परिणामाचा प्राथमिक अभ्यास करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे कोणतेही सर्वेक्षण न करता माघारी फिरावे लागले. त्यामुळे या प्रकल्पाविरोधातील स्थानिकांचा रोष आणखी तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रस्तावित पेट्रोलियम प्रकल्पासाठी दांडी, उसरणी, मधुकरनगर, भादवे, मथाणे आदी गावातील सुमारे 1216 हेक्टर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. या प्रकल्पामुळे सुपीक शेती, मच्छीमारांचा पारंपरिक व्यवसाय, किनारपट्टीचे पर्यावरण, जैवविविधता आणि स्थानिकांचे उपजीविकेचे साधन धोक्यात येईल अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. माहितीनुसार एक्साल कॅपिटल ॲडव्हायझरी इंडिया लिमिटेड यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC मार्फत भूसंपादनाचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर विविध तांत्रिक आणि पर्यावरणीय अभ्यासासाठी संबंधित यंत्रणांकडून पाहणी सुरू आहे. ERM या संस्थेचे प्रतिनिधी पर्यावरणीय आणि सामाजिक परिणामाचा प्राथमिक सर्वे करण्यासाठी उसरणी परिसरात दाखल झाले होते. मात्र या हालचालींची माहिती मिळताच दांडी, उसरणी, मधुकरनगर, भादवे, मथाणे तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की ग्रामसभेची संमती नसताना कोणतेही सर्वेक्षण किंवा प्रकल्पाशी संबंधित प्रक्रिया होऊ दिली जाणार नाही. नागरिकांनी शांततापूर्ण पण ठाम भूमिका घेतल्याने संबंधित अधिकाऱ्यांना कोणतेही काम न करता माघार घ्यावी लागली. घटनेची माहिती मिळताच केळवा सागरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी विजया गोस्वामी आणि सफाळे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्ता शेळके यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी दोन्ही बाजूंशी संवाद साधला. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी झालेल्या ग्रामसभांमध्ये एकमताने प्रकल्पाला आणि कोणत्याही प्रकरणाच्या सर्वेक्षणाला विरोध करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार ग्रामस्थांनी पुन्हा एकदा एकजुटीचे दर्शन घडवत गाव, जमीन, समुद्र आणि पर्यावरण वाचवण्यासाठी संघर्ष सुरूच राहिला असा निर्धार व्यक्त केला. स्थानिकांचे म्हणणे आहे की विकासाच्या नावाखाली किनारपट्टीवरील पारंपरिक जीवनशैली, मच्छीमारांचा व्यवसाय आणि शेती धोक्यात येणार असेल तर अशा प्रकल्पाचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे. दुसरीकडे प्रशासन आणि संबंधित कंपन्यांनी स्थानिकांशी अधिक संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन करणेही तितकेच आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे. ग्रामसभेचा निर्णय डावलून विकासाची गाडी पुढे नेता येत नाही. लोकांच्या संमतीशिवाय होणारा कोणताही प्रकल्प हा विकास नसून संघर्षाचे कारण ठरतो. सफाळ्यातील ग्रामस्थांनी दिलेला हा इशारा प्रशासनासाठी गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. विकासाच्या नावाखाली सर्वेक्षणाची घाई पण स्थानिकांचा विश्वास जिंकण्याची तयारी मात्र दिसत नाही. कागदावरचे प्रकल्प सहज उभे राहतात, मात्र जमिनीवर उभा असलेला जनआक्रोश दुर्लक्षित करणे कोणत्याही प्रशासनाला परवडणार नाही. न्यूज पोलीस रिपोर्टर नदीम शेख, सफाळे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.